बघा आपल्याला वांग्याची काळ्या मसाल्याची भाजी करायची आहे, तर त्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे. हे बघा फुलणी, वळली मिरची, लसूण, कांदा आणि खोबरं. तर याच्यामध्ये आपल्याला हे घालायचं आहे शेंगदाणे. तर हे बघा आता तवा तापायला ठेवलेला आहे. तर खोबरं टाकलेलं आहे तव्याला. तर खोबरं लाल लाल होईपर्यंत त्याला त्यामध्ये चांगलं दिसतं ते. हे बघा आता आपला मसाला भाजलेला आहे. तर माणसाने हे कशाचं आहे, शेंगदाण्याचं कूट आहे, तर ते काढून ठेवलेलं होतं आपण त्यामध्ये तो भाजला. तर त्याला फूल धने आणि हिवाळ्या मिरच्या, शेंगदाण्याचं कूट आणि खोबरं आणि लसूण याच्यामध्ये. चला तर मग पाट्यावर वाटून घेऊ. बघा मसाला आता पाट्यावर वाटून घ्यायचा चाललेला आहे. बघा आपण मसाला वाटून झालेला आहे. तर त्याच्यामध्ये वांगी बनली, त्याच्यात असं काळा मसाला बघा, असा काळा मसाला करायचा. मसाला बरोबर झाला. कढई गरम झालेली आहे, तर त्यामध्ये तेल घालू. काळा मसाला टाकते. तेलामध्ये सगळी तेलामध्ये तळण आणि तळण्याला
तुम्हाला जेवढं पाणी लागेल तेवढं तुम्ही घालू शकता, पण वांग्याची भाजी भेटत असते एकदम खायला चांगलं लागतं. एवढं पाणी घातलं आहे. याच्यावर मी आता 5 मिनिटं ताक घेत आहे. 5 मिनिटात भाजी होईल. चवीनुसार टाकायचं राहिलेलं आहे आपल्याला टाकायला. ताक ठेवते मी 5 मिनिटं. आपली भाजी होत आहे. आपली भाजी झालेली आहे. भाजी एकदम टेस्ट झालेली आहे. तर पाट्यावरली भाजी आहे काळ्या मसाल्याची, घरगुती पाट्यावरली भाजी काळ्या मसाल्याची वाटून केलेली. तर याची चव एकदम छान लागते. तर तुम्ही बी अशीच करा, खाऊन बघा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास लाईक करा. नवीन असं व्हिडिओला सबस्क्राईब करा.